आता मला सांगा की धनंजय मुंडेवर आता 200 कोटीचा आरोप जे आहे अंजली दमन यांनी केला. दमनिया पूर्वीपासूनच अनेक नेत्यावर आरोप करायचे त्यांचं काम आहे, तो त्यांचा व्यवसाय आहे. दमनियाताई या वारंवार आरोप करून अनेक ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम त्यांचं कर्तव्य म्हणून करतात, परंतु त्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं आणि कुठलंही त्यामध्ये काही निष्पन्न होत नाही. यापूर्वी अनेक एकनाथ खडसे असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, नितीन गडकरी साहेब असतील, अनेक नेते आपले जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर असतील, यांच्या सगळ्यावर आरोप केले त्यांनी, पण त्याच्यात कुठेही काही झालं नाही. दमनियाताईंना फक्त आरोप करायचे, दबाव निर्माण करायचा, कुठेतरी मीडिया ट्रायलच्या माध्यमातून राजीनामा घेता येतोय का याच्यासाठी त्या प्रयत्नशील असतात आणि याच्यातून आपल्याला काय घेता येईल, काय याच्यामध्ये आपल्याला कितीमध्ये सेटिंग करता येईल यासाठी त्या प्रयत्नशील असतात. याच्यापेक्षा ते काही करू शकत नाहीत. धनंजय मुंडे जे आहेत वारंवार बैठकीला आरोपित असल्याचं समोर येतं. सध्या त्यांच्यावर वारंवार मीडिया ट्रायल सुरू आहे आणि कुठेतरी बैठकीला आलं की तुमची मीडियावाले त्यांच्या पुढे पूर्ण सगळ्यांनी जाऊन वेगवेगळ्या त्यांना म्हणजे कुठेतरी आरोपीच्या घेऱ्यात पकडतील आणि स्वतः त्यांच्या आता डोळ्याचं ऑपरेशन झालंय, त्यामुळे ते सध्या बाहेर पडू शकत नाहीत. दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालंय, त्यासाठी आराम करत असतील आणि बाहेर आलं तर नक्कीच मीडिया त्यांना घेऊन कुठेतरी उलटे सुलटे प्रश्न विचारून टार्गेट करण्याचं काम होईल. त्यापेक्षा म्हणजे कॅबिनेट बैठकीला न आलेलं बरं, एकदम तब्येतीला बरं वाटेल तोपर्यंत ते आराम करतील, त्यानंतर नक्कीच बाहेर पडतील. धनंजय मुंडे एवढे कच्चे बी नाहीत की येणाऱ्या काळात नक्कीच एकदा त्यांच्या तब्येतीतून ओके झाले ना तर प्रसार माध्यमांना येऊन सर्व गोष्टींची ते उत्तरे देतील. नक्कीच त्याला मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फक्त बोलण्यापासून थांबवलं असेल, नाहीतर धनंजय मुंडे यांनी यापूर्वी सगळा पर्दाफाश केलेला असता. जरांगे पाटील आणि सुनील दस यांच्या मध्ये काय चाललंय हे बघा, जरांगे सध्या रानू मंडल झालेलं आहे. रानू मंडल म्हणजे जरांगे संपलेला आहे. जसं रानू मंडल गाजल्या 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 आणि रानू मंडल आता त्याला कोणी विचारत सुद्धा नाही अशी परिस्थिती जरांगीच झाली. परंतु जरांगेला झोप येत नाही त्यामुळे, रानू मंडल झाल्यामुळे जरांगेला काय झालंय, सुरेश दस हे धनंजय मुंडे यांना भेटले म्हणून त्यांना ते काय तर कोलीत मिळालं, कुठतरी सुरेश दसावर टीका करायचं. खरं तर मराठा समाजाचा नेता सुरेश दस झाले होते. हे जरांगेला सुरुवातीलाच पटत नव्हतं, कारण समोर 10,000 लोक बसलेले असतात, एकटा व्यासपीठावर जरांगे बसायचा. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती, संतोष भैया देशमुखांच्या हत्येपासून जेवढे मेळावे मोर्चे झाले त्यामध्ये सुरेश दस यांच्यासह शेकडो नेते त्या व्यासपीठावर राहायचे आणि जरांगेला तिथं कोपऱ्यात एका बसावं लागत होतं. ही जरांगेचं खरं दुःख नव्हतं, परंतु आता जरांगेला आयतं कोलीत भेटले किंवा सुरेश दस इकडे भेटले, कुठेतरी आता सुरेश दस यांच्यावर उलटे सुलटे आरोप करून जरांगे पुन्हा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करील. परंतु समाजाला पूर्ण माहित झालं की जरांगेचं आंदोलन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नाहीच, फक्त स्वतःची प्रसिद्धी, स्वतःला पैसा आणि स्वतःच्या आसपास मीडिया समोर ठेवण्यासाठी जरांगेचं आंदोलन आहे. जरांगे परंतु आता येणाऱ्या काळात रानू मंडल झालेला आहे आणि तुम्हाला रानू मंडल म्हणूनच येणाऱ्या काळात दिसत. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जे आहेत काही बातमी आहे आणि आताच्या आठावर ते काही होताना दिसत नाही. हे बघा, संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्वच नेते मंडळी म्हणतात, परंतु हे कुठतरी प्रशासनाचं गृह विभागाचं हे कुठतरी अपयश म्हणावं लागेल. सर्व आरोपी अटक झाली पाहिजे. एक आरोपी कोणतरी फरार आहे, त्यामध्ये त्याला त्याच्या मुसक्या आवडल्या पाहिजे, त्याला तिथं अटक केलं पाहिजे, त्याच्यावर त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. परंतु एक आरोपी का सापडत नाही याचा प्रश्न आपण गृह विभागालाच विचारला पाहिजे, कारण की ते गृह विभागाचं काम आहे, नेत्यांचं काम नाही. आणि आकांचा याच्यामध्ये कोण आका नाही, आकांचा काही संबंध नाही, आकाचाही काही संबंध नाही. यामध्ये गृह विभाग आणि न्यायालय त्याच्या पद्धतीने काम करतं, आपण फक्त बघत राहायचं. फक्त यामध्ये काय झालंय, कुठेतरी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी याच्यावर आरोप करायचे. त्याच्यावर सुरेश दस असतील किंवा बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील, ते स्वतःला कुठेतरी प्रसिद्धी मिळवती, स्वतःचं मोठेपण मिळवण्यासाठी कोणाला तरी आका म्हणायचं, आकाच्या आका कुठेतरी असं काही वल्गना करून कुठेतरी एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी याच्यामध्ये काही होणार नाही. हे सगळं कोर्टाच्या हातात असतं. येणाऱ्या काळात कोर्ट जी शिक्षा देईल ती त्याला मान्य राहील सर्वांना, आणि कोर्टाच्या व्यतिरिक्त कोणी याच्यामध्ये काही करू शकत नाही, कारण की हा देश संविधानावर चालतो, हा देश न्यायावर चालतो. त्यामुळे कुठेतरी जरांगे सारख्या बालिश माणसाने सांगायचे किंवा याला असं केलं पाहिजे, याला फाशी उस्तर आम्ही हेच करणार नाही, त्याला फाशी उस्तर हे करणार नाही, जरांगेला अभ्यास पाहिजे. हा देश काही हुकुमशाहीवर चालत नाही, हा देश लोकशाहीवर चालतो.